बाजीनी राजांची अखेरची भेट घेतली. राज मला जायचं होतं ते म्हणजे राधानगरीला कार्यक्रमाला, आणि हा कार्यक्रम माझ्यासाठी जरा वेगळाच होता. त्यामुळे जरा सकाळी लवकरच आवडलं. आल्या आल्या पहिला श्रीभाऊ भेटला, कारण श्रीभाऊ कडनंच आपण आलो. मी जरा नवीनच होत, त्यामुळे मला काही या कार्यक्रमाचं माहितीच नव्हतं. सगळ्यांनीच एकदा प्रॅक्टिस करून घेतली. प्रॅक्टिस करून झाल्यावर श्री म्हणला जरा काहीतरी नाश्ता करून यायचं. लागलीच तिकडं आल्या आल्या गाडी पण भरली आणि मटेरियल पण सगळं भरून घेतलं. खरंच भाऊ ना, इकडलं वातावरण एकच नंबर असते, कारण मला राधानगरीचा विशेष वेगळा वाटतो. इकडची घरं, इकडचं वातावरण, इकडली रानं वगैरे एकदम एक नंबर. कार्यक्रमाचं ठिकाण जवळच आलेलं, तोपर्यंत असा अंधार पण पडलेला, कारण आम्ही जरा वेळानच निघलो. शेवटी आम्ही त्या गावात पोहोचलो, ते म्हणजे जरकी गाव. बाकीच्या कलाकारांनी पण जास्त काही वेळ लावला नाही, लागलाच त्यांचा सेटअप तेवढा लावून. मी आज आलेलो भावानं कार्यक्रम तो म्हणजे गौरव माय मराठीचा या कार्यक्रमात देवाची पालखी सोहळा तीन सगळं पार पडलेला, आणि कार्यक्रमाची सुरुवात करायची, आणि शेवटी कार्यक्रमाची सुरुवात अशा प्रकारे झाली. माय भगिनींचं औक्षण करून निघून जायचं. रसिको, महाराष्ट्राची ही सांस्कृतिक लोकपरंपरा. भावानं मी पण कार्यक्रमाला या पहिल्यांदा झालेलो, आणि भावानी कार्यक्रम बघून एवढं भारी वाटलं. या कार्यक्रमात सहकुटुंब आणि सहपरिवार बघण्यासारखा हा कार्यक्रम आहे. जुन्या काळातील आपले सण असे सजीव देखावे हुबेहूब या कार्यक्रमात मांडले. उदय सुतार निर्मित गौरव माय मराठीचा हा कार्यक्रम भावानं सगळ्यांनी बघण्यासारखा आहे. भावानं आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.